नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जैन 5 HP सोलार पंपाविषयी पूर्ण माहिती। यामध्ये आपण कंट्रोलर, पॅनल आणि मोटर पाणी किती मारते यावर आपण बघणार आहोत। मित्रांनो, या पंपाची जी मोटर आहे ती 30 मीटर हेडची मोटर आहे। मित्रांनो, ती विहिरीसाठी एकदम योग्य आहे। तुम्हाला पण विहिरीसाठी जर पंपाची जी हेड निवडायचा असेल तर तुम्ही 30 मीटरचा हेडच निवडा। मित्रांनो, यामध्ये 30 मीटरचा हेड पाणी खूप छान मारतो। कुठल्याही कंपनीचा निवडा, पण जर हेड निवडायचा असेल तर तुम्हाला 30 मीटरचाच हेड घ्यावं लागेल। यामध्ये आपण पॅनल बघू शकतो, स्ट्रक्चर बघू शकतो, एकदम स्ट्रॉंग स्ट्रक्चर आहे। मित्रांनो, कंपनीचं जैन कंपनी ही टॉपची कंपनी आहे मित्रांनो इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये। आणि यामध्ये सुद्धा जैनचे स्ट्रक्चर जर बघितलं तर एकदम टॉप क्वालिटी यांनी काम केलेलं आहे। व्यवस्थित स्ट्रक्चर फिट केलेलं आहे। जो मेन पोल आहे तो जवळजवळ 5 फूट हा खोल गाडलेला आहे आणि नंतर त्यावरती सिमेंटचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे। अशा प्रकारे हा पंप इथे दिसत आहे। मित्रांनो, आपण पंप ऑन करून बघूया। यामध्ये पंपाचं प्रेशर आपण बघणार आहोत, पाणी किती मारतं। मित्रांनो, मी पुन्हा सांगू इच्छितो, या पंपाचं जर हेड आपण बघितलं तर 30 मीटरचा हेड आहे। मित्रांनो, खूप छान पाणी मारतो। आपण बघणार आहोत आता पाणी किती मारतोय। तर मित्रांनो, या शेतकऱ्याने जे स्ट्रक्चर आहे ते विहिरीपासून जवळजवळ 50 फुटापर्यंत लांब घेतलेलं आहे। शेतकऱ्याची काही अडचण होती मित्रांनो, घरांमुळे आणि झाडांमुळे त्या पॅनलवरती सावली येणार होती, त्यामुळे शेतकऱ्याने हा पंपाचं स्ट्रक्चर आहे ते जवळजवळ 50 फूट लांबपर्यंत बसवलेलं आहे। आणि बसवण्यासाठी काहीच अडचण नाही आली मित्रांनो, कंपनीकडून त्या शेतकऱ्याला काहीच नाही अडचण आली लांब बसवायला। तुम्हाला पण अशी अडचण असेल तर तुम्ही थोडं लांब बसवू शकता। बघू शकता मित्रांनो किती प्रेशर मारतोय पंप, खूप छान प्रेशर मारतोय। 30 मीटरचा हेड आहे पंपाचा, खूप छान पाणी मारतोय। आणि जैन सोलार पंप तुम्हाला जर निवडायचा असेल आणि तुम्हाला जर ऑप्शन दाखवत असेल तर तुम्ही निश्चितच निवडू शकता। छान कंपनी आहे, छान पाणी मारतो। तर मित्रांनो, पंपा जर आउटपुट डिलिव्हरी बघितली आपण 2.5 इंचाची जी आउटपुट डिलिव्हरी आहे आणि पंप अशा प्रकारे पाणी मारतोय मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।